वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. लास्ट लेक्चरमध्ये आपण गॉस सॅडल मेथडचा एक न्यूमेरिकल सॉल्व केला होता. मग तेच न्यूमेरिकल पुढे कंटिन्यू करू. अशा टाईपचा एक न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये येतो 4 to 6 मार्क्ससाठी. एकदम सिंपल स्टेप्स आहेत बघा, सिंपल प्रोसेस आहे न्यूमेरिकल सॉल्व करण्याची. थोडा चेंज आहे जॅकॉबी मेथड आणि गॉस सॅडल मेथडमध्ये. आता लास्ट लेक्चरमध्ये मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं होतं का गॉस सॅडल मेथडचा न्यूमेरिकल कशाप्रकारे सॉल्व करायचं आहे. बघा आता क्वेश्चन 2 सॉल्व करू. बघा असेच तुम्हाला पुढचे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमीचे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. आता सेकंड न्यूमेरिकल सॉल्व करू. सॉल्व इक्वेशन युजिंग गॉस सॅडल मेथड अप टू 2 आयट्रेशन्स. क्वेश्चन 2चं सोल्युशन. सेकंड क्वेश्चनचं सोल्युशन आहे. आपले गिवन डेटा दिला आहे तो लिहून घेऊ. गिवन डेटा काय दिलेला आहे 10x + y + z इज इक्वल टू 12. बघा 10x ला आहे तसंच ठेवलं इज इक्वल टू 12 प्लस y आणि प्लस झेडला राईट साईडला शिफ्ट केलं तर काय होईल -y - z. तर x इथे काय येईल 1/10 12 - y - z. बघा 10 ला इथे मल्टिप्लाय केलं सेम इक्वेशन भेटतं आहे. झाला तुमचं इक्वेशन नंबर 1. हे झालं इक्वेशन नंबर 1. देन x + 10y + z इज इक्वल टू 12. x + 10y + z इज इक्वल टू 12. आता y ची व्हॅल्यू आता 10y ला तसंच ठेवतो लेफ्ट साईडला. 10y इज इक्वल टू 12 प्लस x ला शिफ्ट करतो आणि प्लस z ला शिफ्ट करतो. शिफ्ट केल्यानंतर काय होईल -x - z. लेफ्ट साईडचं राईट साईडला शिफ्ट केलं तर y ची व्हॅल्यू काय येईल 1/10 12 - x - z. 10 ला इथे मल्टिप्लाय केलं सेम इक्वेशन भेटतं आहे. बघा ही सेम प्रोसेस आहे जॅकॉबीमध्ये आणि गॉस सॅडलमध्ये. ही सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची. देन थर्डवाला इक्वेशन x + y + 10z इज इक्वल टू 12. बघा 10z ला आहे तसंच ठेवलं 10z इज इक्वल टू 12. x आणि y ला तिकडे शिफ्ट केलं राईट साईडला काय होईल -x - y. झेडचा आन्सर काय येतं आहे 1/10 12 - x - y. तर बघा 10 ला इथे मल्टिप्लाय केलं सेम इक्वेशन भेटतं आहे. झालं इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3. आता फर्स्ट आयट्रेशन कॅरी आउट करू. फर्स्ट आयट्रेशनमध्ये काय भेटेल x1 y1 आणि z1 भेटेल. आता सुरुवातीला x1 साठी काय घ्यायचं y आणि z ला 0 घ्यायचं. पुट y इज इक्वल टू 0 आणि z इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. म्हणजे फर्स्ट आयट्रेशन काय भेटेल x1 भेटेल. x1 इज इक्वल टू 1/10 12 - 0 - 0. y ची व्हॅल्यू 0 z ची व्हॅल्यू 0. x1चा आन्सर इथे बघा x1 इज इक्वल टू बघा 12 - 0 - 0 राहिलं काय 12. 12 × 1 काय होईल 12च. 12 / 10 आन्सर येते 1.2. किती आलं 1.2. x1चा आन्सर किती आलं 1.2. बघा नेक्स्ट आता आपल्याला y1 पाहिजे. पुट आता बघा आता x ची लेटेस्टवाली व्हॅल्यू यूज करायची. बघा पुट x इज इक्वल टू x1 1.2 अँड z इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 2. बघा जॅकॉबीमध्ये आपण काय करत होतो x ची पण 0 घेत होतो z ची पण 0 घेत होतो. पण गॉस सॅडलमध्ये काय करायचं लेटेस्टवाली व्हॅल्यू यूज करायची. म्हणजे x इज इक्वल टू नवीन व्हॅल्यू आलेली ती यूज करायची. x इज इक्वल टू x1. इथे काय भेटेल आपल्याला y1 भेटेल 1/10 12 - x ची व्हॅल्यू 1.2 z ची व्हॅल्यू 0. y1चा आन्सर येत आहे 12 - 1.2. बघा 12 - 1.2 किती येतं आहे 10.8. 10.8 × 1 10.8च डिवाइड बाय 10 1.08. 1.08 झालं तुमचं y1 x1 y1. आता आपल्याला z1 फाइंड आउट करायचं आहे. बघा आता यूज
पुट लेटेस्ट आलेल्या व्हॅल्यू यूज करायच्या. पुट x इज इक्वल टू x1 1.2 अँड y इज इक्वल टू y1 1.08 इन इक्वेशन 3. बघा लेटेस्ट आलेल्या व्हॅल्यू यूज केल्या. फर्स्ट आयट्रेशन म्हणून काय होईल z1 1/10 12 मायनस एक्सची व्हॅल्यू किती आहे 1.2 वायची व्हॅल्यू किती आहे 1.08. बघा z1चा आन्सर काय येत आहे 1 12 मायनस 1.2 मायनस 1.08 इथे 9.72 9.72 इंटू 1 का होईल 9.72 डिवाइड बाय 10 0.972 0.972. हे झालं तुमच्या फर्स्ट आयट्रेशनच्या व्हॅल्यू. मग आता सेकंड आयट्रेशन पुटअप करू. इथे बघा सेकंड आयट्रेशन कॅल्क्युलेशन करू. म्हणजे काय भेटेल x2 y2 आणि z2 पुट. मग आता x2 आपल्याला फाइंड आउट करायचं तर काय करावं लागेल y1 आणि z1ची व्हॅल्यू यूज करावी लागेल. पुट y इज इक्वल टू y1 1.08 अँड z इज इक्वल टू z1 0.972 इन इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं आहे. बघा सेकंड आयट्रेशन म्हणून x2 इज इक्वल टू 1/10 12 मायनस वायची व्हॅल्यू किती आहे 1.08 मायनस झेडची व्हॅल्यू किती आहे 0.972. बघा x2चा आन्सर काय येत आहे x2 इज इक्वल टू 12 मायनस 1.08 मायनस 0.972 9.948 किती येते 9.948 इंटू 1 काय होईल 9.948 आणि डिवाइड बाय 10 0.994 झाला बघा x2चा आन्सर. आता नेक्स्ट y2 पाहिजे तर पुट आता x आणि झेडची व्हॅल्यू घ्यायला लागेल. आता एक्सची लेटेस्ट वाली व्हॅल्यू यूज करायला लागेल. पुट x इज इक्वल टू x2 0.994 अँड z इज इक्वल टू z1 0.972 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं. मग इथे काय येईल y2 काय येईल मग 1/10 12 मायनस एक्सची व्हॅल्यू किती आहे 0.994 झेडची व्हॅल्यू किती आहे 0.972. बघा y2चा आन्सर किती येत आहे लेटेस्ट वाले व्हॅल्यू यूज केल्या. बघा y2 साठी काय केलं एक्सची लेटेस्ट वाली व्हॅल्यू x2 आहे आणि इकडे लेटेस्ट वाली व्हॅल्यू z1 आहे यूज केली. 12 मायनस 0.994 मायनस 0.972 किती 10.034 10.034 इंटू 1 का होईल तेच होईल 10.034 डिवाइड बाय 10 1.003 1.0034 आहे पण 3 डिजिट यूज करतोय. हे झालं y2. आता शेवटचा आन्सर z2 फाइंड आउट करू. आता z2 साठी काय करावं लागेल पुट x इज इक्वल टू x2 0.994 आणि y इज इक्वल टू y2 1.003 इन इक्वेशन 3 मध्ये पुट करायचं आहे. मग इथे काय येईल z2 काय येईल z2 बघा z2 काय येईल 1/10 12 मायनस x किती आहे 0.994
मायनस वायची व्हॅल्यू किती आहे 1.003 बघा 1.033 Z2चा आन्सर येत आहे बघा 12 मायनस 0.994 मायनस 1.003 आन्सर येते 10.003 हा 10.003 इंटू 1 का होईल तेच 10.003 डिवाइड बाय 10 आन्सर येते 1.000 1.00 नंतर 3 आहे तर 1.00 ठेवतो बघा हे आलं आपलं फायनल आन्सर मग आता याला ॲप्रॉक्सिमेट करून घेऊ बघा x2चा आन्सर किती आलेला आहे 0.994 म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली नियर अबाउट 1च आहे y2चा आन्सर किती आलेला आहे 1.003 नियर अबाउट 1च आहे आणि Z2चा आन्सर किती आला आहे 1.000 म्हणजे 1च आहे आता तुमचे फायनल आन्सर काय तिथे एक्सचा आन्सर 1 वायचा आन्सर 1 आणि झेडचा आन्सर सुद्धा किती आहे 1च आहे x1 y1 z1चा आन्सर किती आहे 1 मग या तिन्ही व्हॅल्यू तुम्ही कुठल्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा 1 2 3 LHS = RHS तुमचं आलं पाहिजे म्हणजे तुमचा आन्सर परफेक्ट आहे बघा यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल थँक्यू